ती पूर्वी पप्पांकडे नेहमी येत असे. ती का येत असे, कशा करता हे मी कधी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. पप्पा दिवाणखान्यात तिच्याजवळ बोलत बसलेले पाहायची मला सवय झाली होती. तिचं ते क्षणिक अस्तित्व तसं मला जाणवत नसे. माझं पप्पांकडे सहसा काही काम निघत नसे आणि निघालंच तर ते त्यांच्याकडे कोणी मनुष्य बोलत असताना घेऊन जायची मला सक्त मनाई होती. मनुष्य हा शब्दप्रयोग जरी त्यांनी मला सांगताना केलेला असला तरी त्यात स्त्रियांचा देखील अंतर्भाव होत होता. आमच्या घरात गोशा पाळायची पद्धत नसली तरी कुणा बाहेरच्या माणसापुढे आम्ही येणं पप्पांना बिलकुल आवडत नसे. त्याच वेळेला कामानिमित्त घरातून बाहेर जाताना नाईलाजानं जे काही दिवाणखान्यातून जावं लागे तेवढंच, पण त्याला पप्पांनी मनाई केली नव्हती. अशाच कुठल्या तरी दिवशी ती पप्पांकडे बोलत बसली होती आणि पद्धत नसली तरी कुणी बाहेरच्या माणसापुढे आम्ही येणं पप्पांना बिलकुल आवडत नसे. त्याच वेळेला कामानिमित्त घरातून बाहेर जाताना नाईलाजानं जे काही दिवाणखान्यातून जावं लागे तेवढंच, पण त्याला पप्पांनी मनाई केली नव्हती. अशाच कुठल्या तरी दिवशी ती पप्पांकडे बोलत बसली होती आणि मी घाईघाईनं दिवाणखान्यातून कॉलेजात जायला बाहेर पडत होते. मी आपल्याच नादात होते. तरीही ही तुमची मुलगी होय, हे तिचे उच्चारलेले शब्द माझ्या कानांवर पडले आणि मी चटकन मागे वळून पाहिलं आणि गालातल्या गालात हसले आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. पण ज्या क्षणी मी मागे वळून पाहिलं त्यावेळी माझ्या नजरेनं थेट तिचा वेध घेतला आणि मला हे जाणवलं की पप्पांनी काय उत्तर दिलं याकडे तिचं लक्ष नव्हतं. त्यांनी त्या क्षणी नकारार्थी मान हलवली असती तरी तिच्या ते नजरेत आलं नसतं, कारण ती फक्त माझ्याचकडे. अशी ती नजर माझ्या शरीरातून आरपार निघून जाते आहे की काय असं वाटू लागलं. मला त्या क्षणी चटकन आमच्या घरातल्या मांजरीची आठवण झाली. आपले धूर्त डोळे मिटून ती घरातली चीजवस्तू कधी मटकवायची ते आम्हाला कळायचं नाही आणि त्या तिच्या सवयीमुळे ती कुणाला आवडत नसली तरी देखील मला ती मांजर आवडायची. पप्पांनी तिला एकदा गोणप्यात बांधून दूर कुठेतरी पोचवायचा अजब एक बेत आखला होता, पण तिला ठेवून घ्यायच्या माझ्या आग्रहामुळे त्यांना नाईलाजानं तो रहित केला. त्यानंतर अनेक दिवस ती मला दिसली नाही आणि मीही तिला विसरून गेले. तिच्या डोळ्यात ओसंडलेले ते सारे भाव माझ्या स्मृतीतून फिके फिके होत गेले. त्या क्षणी आपल्याला काही विशेष जाणवलं होतं हेच आठवेनासं झालं, पण स्वतःविषयी एका विशिष्ट क्षणी निर्माण केलेली विशिष्ट जाणीव ती पुन्हा माझ्यासमोर येऊन उभी राहताच चटदिशी उफाळून आली. ती संथ थंड नजर माझ्यावर रोखली जाताच घरी पलंगावर बसले असतानाचं माझं मांजर पायांना गुदगुल्या करत आहे असा मला भास होऊ लागला. त्या नव्या विचित्र जाणीवेनं मी एवढी चमकले की पुन्हा तिला रस्त्यात अचानक समोर उभी पाहताच सलाम करायचं भानच मला राहिलं नाही. परंतु माझ्या या काहीशा अशिष्ट वागण्याबद्दल तिनं काही वाटून न घेता माझा हात हातात घेत म्हटलं, काय ओळखलंस? मी जागच्या जागी थिजून गेल्यागत पुटपुटल्यासारखं करत म्हणाले, हो, न ओळखायला काय झालं? त्या दिवशी एवढ्या कसल्या घाईत होतीस? तिनं माझा हात घट्ट दाबत पुन्हा विचारलं. तिच्या हाताची पकड माझ्या हातावर अधिकच घट्ट झाल्यासारखं मला वाटू लागलं आणि आपण उभ्या उभ्याच वितळून जातो आहोत असा मला भास होऊ लागला. कॉलेजला चालले होते मी अडखळत उत्तरले. उगाचच ते शब्द मी दोनदा उच्चारले आणि तिच्या हाताच्या पकडीच्या जाणीवेनं मांजराच्या पायाला होणाऱ्या स्पर्शासारख्या मला संवेदना होऊ लागल्या. त्या संवेदनांनी मी झणत्कारून गेले. वाटलं तिनं हा हात सोडू नये, असाच घट्ट पकडून ठेवावा, अधिक घट्ट धरावा. आम्ही मग चालू लागलो एकाच दिशेने आणि बरोबरीनं, पण माझा हात तिनं अचानक सोडून दिला, अगदी सहजपणे झोका दिल्यासारखा, आणि वाऱ्यानं तट्ट फुगून गेलेल्या शिडाच्या गलबतासारखी मला खेटून ती चालू लागली. वयानं ती माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी तरी मोठी, म्हणजे 25शीला आलेली असावी. त्या अंधारू लागलेल्या क्षणी मी तिच्याकडे पुरतं पाहिलं तेव्हा ती मला आकर्षक भासली, विलोभनीय वाटली. त्या तिच्या खेटून चालण्याच्या सहजगत्या भासणाऱ्या आविर्भावानं तिच्या माझ्या वयातला 5 वर्षांचा दुरावा टाकत आहे असं मला वाटलं. ती चालताना अधूनमधून बोलत होती, पण ते बोलणं मला कळत नव्हतं, माझ्या मेंदूपर्यंत पोचतच नव्हतं. माझ्या मनाला सारख्या त्या मांजराच्या स्पर्शाच्या गुदगुल्या होत होत्या आणि तिच्या आडव्या धरलेल्या हातातला बटव्याचा हंडा माझ्या दंडाखाली चालताना घासला जात होता, खसखसत होता, टक 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 असा तालबद्ध आवाज करत होता. माझ्या मांसल दंडाची तिला दया आली की तो तालबद्ध आवाज आवडेनासा झाला कुणास ठाऊक, पण एकाएकी तिनं आपला बटवा दुसऱ्या हातात घेतला आणि माझ्या मनातल्या त्या लईच्या तंबोऱ्याच्या तारा तुटून गेल्या. पण तेव्हा माझं घर जवळ येऊन ठेपलं होतं. तिला मी घरात येण्याचा आग्रह केला, पण ती म्हणाली, आत्ता नको, फार उशीर होईल मला घरी जायला. अंधार पुरता पडला होता. आमच्या आकृती तेवढ्या आम्हाला दिसत होत्या. ती एकाएकी थिजून गेल्यासारखी माझ्यापासून दूर उभी राहत म्हणाली, तू कधी येतेस माझ्या घरी? येईन कधीतरी, मी तिच्या आकृतीला उद्देशून म्हणाले. कधीतरी नको, नक्की केव्हा येतेस सांग.
तिनं आग्रहाचा सूर काढला. त्या सुराच्या लखलखाटानं दाही दिशा उजळल्यागत मला भासलं. केव्हा येऊ तूच सांग. माझ्या तोंडून शब्द उमटले. उद्या? हो उद्या. बर. पुन्हा पुन्हा झालेल्या माझ्या बरचा उच्चार माझा मलाच चमत्कारिक वाटला. मी तुला न्यायला येईन. नको, तुला तसदी कशाला, मीच येईन. माझा पत्ता माहीत आहे, सांग ना. तिनं घाईघाईनं काहीतरी खरडून माझ्या हातावर कागदाचा एक कसपाटा पुढे होऊन ठेवला. माझ्या हाताची बोटं, तो कपटा आणि तिचा तळवा काही क्षण एकमेकात मिसळली. संध्याकाळी. ती पुटपुटली. संध्याकाळी ये, ठीक 5 वाजता. बरं मी म्हणाले. म्हणतच राहिले आणि ती वारा भरलेल्या शिडाच्या गलबतासारखी चालू लागली, निघून गेली. एका चाळीच्या मध्यभागी तिची खोली होती. नेहमीप्रमाणे खोलीचे 2 भाग, आतलं स्वयंपाकघर आणि बाहेरची बसायची झोपायची खोली. कामाकरता सोयीस्कर म्हणून सजवलेली खोली. एका भिंतीला लागून एकच माणूस झोपेल अशी लहानशी लोखंडी कॉट, कडेला टेबल आणि एक खुर्ची. दरवाजाला लागून खिडकी, त्यामुळे दरवाजा सदा बंद असला तरी भरपूर उजेड राहावा. शिवाय बंद असलेल्या दरवाजानं एकांताचा भंग होऊ नये अशी व्यवस्था होती. मी गेले तेव्हा देखील दरवाजा बंदच होता, पण मला वाट पाहावी लागली नाही. तिला बहुधा माझी चाहूल लागली असावी, कारण मी समोर येताच कळ दाबल्यासारखा तो उघडला गेला आणि मोगऱ्याच्या फुलासारख्या रसरसलेल्या यौवनानं ती माझ्यासमोर उभी राहिली. अवाक होऊन मी तिच्याकडे पाहू लागले. ती त्या क्षणी मला इतकी सुंदर भासू लागली की तसं आपण दिसावं म्हणून तिनं केलेलं खास प्रयत्न माझ्या लक्षात देखील आले नाहीत. पण मग तिनं दरवाजावरून चटकन आपले हात काढून घेतले आणि ती बाजूला सरली. मी आत पाऊल टाकलं. तिनं दरवाजा सावकाश बंद केला आणि माझ्यासमोर येऊन ती उभी राहिली. जायची घाई नाही ना? नाही ग, पण पप्पांना सांगून आले नाही. पप्पांची नको काळजी, त्यांना माझ्याकडे आली होतीस म्हणून सांग, नाहीतर मीच येईन हवं तर तुला पोचवायला. तिनं टेबलावरचा पंखा सुरू केला आणि हवेच्या झुळकांमागून झुळका येऊ लागल्या. पंखा घरघरत वाटोळा गिरक्या घेऊ लागला आणि ती माझ्याकडे एकटक पाहू लागली. ती थंडशार नजर मला सलू लागली. काहीतरी विचारावं म्हणून मी विचारलं, तुझी आणि पप्पांची ओळख कुठली? ओळख होय, ती हसली. का ते मला कळलं नाही. ते ज्या शाळेच्या विश्वस्त मंडळावर आहेत त्या शाळेत मी शिक्षिका आहे, समजलं? शाळेच्या कामाच्या निमित्तानं मला त्यांच्याकडे यावं लागतं. पण ते जाऊ दे, तू काय घेशील? कॉफी, चहा, सरबत? काहीही चालेल मला, काहीही. ती आत निघून गेली आणि काही मिनिटातच सरबताचे 2 ग्लास घेऊन आली. तिनं एक माझ्या हातात दिला आणि दुसरा क्षणाचाही विलंब न लावता घटाघटा पिऊन टाकला आणि हातात रिकामा ग्लास घेतलेल्या अवस्थेत तशीच उभी राहून ती माझ्याकडे घोट पिण्याच्या क्रियेला न्याहाळू लागली. तिला तसं उभं राहायची तसदी घ्यायला नको म्हणून मी अखेर घाईनं सरबत संपवून टाकलं. ती ग्लास आत ठेवून आली आणि माझ्या शेजारी बसली. संध्याकाळ अधिक वाटू लागली. खोलीतला प्रकाश हळूहळू नाहीसा होऊ लागला आणि तिनं माळलेल्या मोगऱ्याच्या फुलाचा गंध दरवळू लागला. आम्ही बोलत नव्हतो, नुसतं स्तब्ध बसून राहिलो होतो. माझ्यापाशी काहीच बोलण्यासारखं नव्हतं. मी केवळ तिनं आग्रह केला म्हणून आले होते आणि ती तर मुक्यासारखी बसली होती. तिच्याजवळ आणखीन एक वेणी होती तिच्या हातात. तिनं आपल्या हातांची हालचाल केली तेव्हा ती मला दिसली. ते हलते हात माझ्या केसांपर्यंत येऊन भिडले आणि ती वेणी तिथे विराजमान झाली. त्या वेणीचा सुगंध मला वेगळा वाटू लागला, अधिक मादक भासू लागला. ते हात माझ्या केसांपाशीच थपकून राहिले, माझ्या केसांना बिलगले. मृदूपणानं तिची बोटं माझ्या केसातून फिरू लागली आणि पूर्वी कधीही न अनुभवलेली अशी काहीतरी चमत्कारिक वेगळी जाणीव मला होऊ लागली, सुखद, मनाला गुदगुल्या करणारी. त्या क्षणी तिच्या गार डोळ्यांकडे माझं लक्ष गेलं आणि मांजरीच्या पायाला केल्या जाणाऱ्या स्पर्शमय गुदगुल्यांनी मी बेजार झाले. तिनं तेवढ्यात म्हटलं, तुझे केस किती सुंदर आहेत, फार सुंदर, पण जरा आखूड आहेत नाही? लहानपणी कापलेले होते ना? त्यामुळेच कापायला नको होते. स्त्री जातीला आखूड केस बरे दिसत नाहीत. केस कसे खूप लांब सडक पाहिजेत माझे, बघ ना. आणि तिनं आपला विपुल केसशंभार मोकळा केला आणि मानेला झटका देऊन माझ्या दिशेला आणून माझ्याकडे ती पाहू लागली. पण तिच्या स्पर्शाच्या जादूनं मी लुळी पडले होते, गलित गात्र बनले होते. माझे हातच काय, पण बोट हलवण्याचं देखील सामर्थ्य लुप्त होऊन गेलं होतं. मला फक्त तिचा स्पर्शच हवासा वाटत होता. तिला स्पर्श करायची इच्छा नव्हती. माझा हात उठलाच नाही आणि ती केविलवाणे प्रयत्न करत माझ्याकडे पाहतच राहिली. मी हे अशी का करते आहे तिला कळलं नाही, असं तिच्या चेहऱ्यावरून मला वाटू लागलं. अपेक्षाभंगाचं दुःख तिच्या चेहऱ्यावर तरळून उठलं असल्याचा मला भास झाला. तिनं आपला चेहरा बदलला, बळच हसू ओढून आणलं आणि ती माझ्या अंगावर झुकली आणि कानांना गुदगुल्या करणाऱ्या स्वरात पुटपुटली, माझं चुंबन घेतेस? तिचे ते शब्द मी ऐकले आणि मनाच्या खोल गर्तेत कुठेतरी पडून राहिलेला प्रसंग उफाळून वर आला. मनच चक्षुंसमोर सरकू लागला. इस्माईल,
कॉलेजचं सभागार, वाङ्मय मंडळाचा वार्षिक सोहळा, स्टेजच्या आतली खोली, काहीच क्षणात सुरू व्हायच्या नाटकातल्या स्वतःच्या प्रवेशाच्या जाणीवेनं थरारलेली मी, त्यातच मी एक मुस्लिम मुलगी, मराठी नाटकात काम करणार म्हणून आधीच विद्यार्थ्यात निर्माण झालेली उत्कंठा. सुरेश तेव्हाच कुठून तरी त्या खोलीत शिरला आणि आत कुणीच नाही असं पाहून मोठ्यानं उद्गारला, "ओ, हाऊ ब्युटिफुल यू आर." त्याच्या त्या अशिष्ट उद्गारांची माझ्या मनात प्रतिक्रिया निर्माण होईपर्यंत देखील तो थांबला नाही. चटकन पुढे येऊन त्यानं माझे दोन्ही हात पकडले आणि क्षणभरात त्यानं मला आपल्या मिठीत गुदमरवून टाकून माझं चुंबन घेतलं. हा सारा प्रकार एवढ्या अनपेक्षितपणे आणि चटकन संपला की क्षणभर मी पुरती गांगरून गेले. त्या नाटकाचा, वेशभूषेचा, माझ्या होणाऱ्या स्टेजवरच्या प्रवेशाचा, साऱ्याचा विसर पडला. सुरेशच्या त्या मुखस्पर्शानं माझं सर्वांग थरारलं. माझ्या गालाला टेकलेल्या त्या ओल्या ओठांची आणि अवघ्या सुरेशची मला किळस आली. माझा त्वेष उफाळून आला. अतिशय चिडून मी त्याच्या एक मुस्कटात ठेवून दिली आणि त्या क्षणी माझी मैत्रीण सरला तिथे आली. मी सुरेशच्या मुस्कटात मारल्याचा प्रकार तिने ओझरता पाहिला आणि ती दिग्मूढ झाल्यासारखी दरवाजातच उभी राहिली. सुरेशला देखील आपल्या वागण्याची अशी कल्पना नव्हती. तो विलक्षण आश्चर्यानं आणि शर्मिंदा होऊन जागच्या जागी खिळल्यासारखा, थिजल्यासारखा उभा राहिला. माझ्या त्याच्याशी असलेल्या सलगीच्या वागण्यानं त्याचा गैरफायदा आणि चुकीचा अर्थ त्यानं करून घेतला होता हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. पण मला त्याच्याशी कसलंच कर्तव्य नव्हतं. मी क्षणार्धात मनाच्या मूळ अवस्थेत येऊन ठाकले आणि माझ्या स्टेजवरच्या प्रवेशाची वेळ होताच त्या खोलीतून बाहेर पडले. तो प्रकार त्यानंतर काही दिवसांनी मी विसरूनही गेले. ती माझ्या अंगावर एव्हाना पूर्णपणे रेलली होती आणि विचारत होती, "घेतेस ना माझं चुंबन? घे ना. मला पुरुषांनी घेतलेलं नाही आवडत. पुरुषांचा सहवासच टाळते मी, कळलं?" आणि मी काहीच बोलत नाही असं पाहून पुन्हा म्हणू लागली, "का गं, कसला विचार करतेस?" माझ्या स्तब्धतेचा तिला कसलाच अर्थ लागला नाही आणि माझ्या अंगावर अधिकाधिक ती रेलू लागली. तिच्या हातांची मिठी माझ्या अवघ्या शरीराला घट्ट बसली आणि माझा श्वास कोंडला जात आहे असं मला वाटू लागलं. तिनं मला जवळ ओढलं आणि आपले ओठ माझ्या तोंडाजवळ आणले. त्या क्षणी पायांना बिलगणाऱ्या मांजरीच्या स्पर्शानं यावी तशी शिरशिरी माझ्या साऱ्या शरीरातून उठली. मी तिला दूर ढकलू लागले आणि ती पुन्हा पुन्हा मला चावे घेऊ लागली. तेव्हा तिच्या त्या मिठीची, तिच्या अंगाला फुटलेल्या घामाची आणि तिच्या माझ्या केसातल्या वेणीच्या सुगंधाची मला किळस येऊ लागली. मी धडपडून तिच्या मिठीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आणि दरवाजाकडे झेप घेतली. दरवाजा उघडून रस्त्यानं घराच्या दिशेनं पळू लागले आणि तिच्या उग्र श्वासाच्या आठवणीची किळस वाटत असतानाच सुरेशच्या स्पर्शाची आठवण सुखदपणे उफाळली. त्या क्षणीचा त्याचा श्वास मला हवाहवासा वाटणारा होता असं आता आतून वाटू लागलं.